मित्रांनो नमस्कार. मी आज आलोय नवी मुंबईच्या इथे. आता निफोड झालाय पनवेलमध्ये. तर साहजिकच आहे ह्या एरियामध्ये जागांना प्रचंड डिमांड आलेली आहे. आता मागचा तुम्ही जो बोर्ड बघताय ना, स्टारगेज, तर स्टारगेज प्रॉपर्टीचा आपला हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपले MMRDA लिस्टेड म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड प्लॉट देतोय. अगदी 2 गुंठ्यापासून 1 एकर पर्यंत प्लॉट आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई ओव्हरपॅक झालेली आहे. त्यानंतर नवी मुंबई आली. नवी मुंबई पण आता ऑलमोस्ट पूर्ण पॅक झालेली आहे. आता मित्रांनो, नव्याने अस्तित्वात येणार आहे तिसरी महामुंबई. आता नवी मुंबईमध्ये आपण तर काही इन्व्हेस्टमेंट केली नाही, किंवा पहिली जी मुंबई झाली त्यात तर आपल्या वाडवडिलांनी पण काही इन्व्हेस्टमेंट केली नाही. पण आता ही तिसरी महामुंबई जी आता डेव्हलप होते, एक तर मेन म्हणजे अटल सेतू आहे, आता नवीन झालेला आहे. तो त्यासाठीच निर्माण करणं आहे की हा परिसर सगळा आता तिसरी मुंबई जी डेव्हलप करायची आहे. त्यानंतर नव्याने आता पनवेल येथे मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेला आहे. तर या सर्व परिसराच्या आसपास तिसरी महामुंबई साकारते. ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी आहे, आणि त्याकरताच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय MMRDA लिस्टेड गव्हर्नमेंट अप्रूव्ड प्लॉट. 2 गुंठ्यापासून अगदी 1 एकर पर्यंत, ते देखील 2 लाख रुपये गुंठा याप्रमाणे. आता हा तुम्ही रोड बघता ना, इतका सुंदर रोड आहे बघा. आणि या रोडला लागून असलेला हा आपला प्रोजेक्ट आहे. आता मी या रस्त्याने येत होतो, म्हणजे हा रस्ता इकडे गेला आपला गोवा हायवेला, आणि या बाजूला हा रस्ता आपलं जवाहरलाल नेहरू पोर्ट, इथून साधारणतः 7-8 किलोमीटर वरती आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे आपलं एअरपोर्ट आता नव्याने पनवेलचं होतंय, ते आपल्या जागेपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि ह्या सर्व आता घडामोडी ज्या घडतायत ना, म्हणजे मी आत्ता इकडून येत होतो, ते येताना बघितलं, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक गाडी लागलेली दिसेल, 4-5 लोकांचा घोळका दिसेल, प्रत्येकाच्या हातामध्ये असं मस्त प्लॅन असतो, आणि प्रत्येक जण जमीन शोधतोय. तर तुम्ही विचार करा केवढं डिमांड इकडे आलेलं आहे. पण मी कमीत कमी आता येताना 5-6 जण बघितले असतील, गाड्या लावून मस्त प्लॅन वगैरे काढून प्रत्येक जण जागा दाखवत होता. तर त्याकरता मित्रांनो, आपल्या वाडवडिलांनी तर काही इन्व्हेस्टमेंट केली नाही, तर मिडल क्लास माणूस जो आहे, आता नोकरी करणारा 24-25 वर्षाचा असेल, तर त्यांच्यासाठी खरं म्हणजे ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आत्ता या भागात इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. तुम्ही रिटायरमेंट लाईफ जगत असाल तर आत्ता इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या नातवांसाठी. तर असा हा प्रोजेक्ट तिसरी महामुंबईमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय. हे बघा, हे असं लँड पार्सल असणार आहे, आणि इथे तुम्हाला आपण सर्व प्लॉट देतोय. मेन म्हणजे हा एवढा मोठा हायवे आहे, आणि या हायवेला लागून असलेली आपली प्रॉपर्टी आहे. मित्रांनो, ही MMRD तर्फे मुंबई 3 म्हणजे तिसरी जी महामुंबई नवीन जी आता MMRDच्या अंडरच, KSC टाउनशिपच्या अंडर ही टाउनशिप बसवली जाणार आहे. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल कंपन्या असणार आहेत, मोठे मोठे बिझनेस हब असणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या जागेपासून एक तर तुम्हाला रेल्वे कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे नावाशेवा, उरण, नंतर द्रोणागिरी. आता हे रेल्वे स्टेशन जे आहेत, ते देखील आपल्या जागेपासून फक्त साधारणतः एक 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे प्लॅनिंग जबरदस्त केलेली आहे तिसरी महामुंबईची. कारण जसा अनुभवाने माणूस शहाणा होतो ना. पहिली महामुंबई ब्रिटिशांनी केली होती, दुसरी जी नवी मुंबई झाली ती आपल्या गव्हर्नमेंटने केली. पण तिसरी महामुंबई मित्रांनो जी डेव्हलप होणार आहे ना, ती म्हणजे जबरदस्त होणार आहे. आणि ह्या परिसरात तुम्ही आता बघाल ना, तर अनेक प्लॉटिंगचे प्रोजेक्ट चालू आहे, सेलिंग जबरदस्त चालू आहे. हा रस्ता आम्हाला विश्वास बसला नाही, कारण पुण्यातल्या खड्ड्यातनं आम्ही फिरतोय ना ज्या रस्त्यावरती, इथे आल्यानंतर आम्हाला इतकं बरं वाटलं की इतका सुंदर रस्ता. तर हे सगळ्या डेव्हलपमेंट सध्या चालू आहेत. तर मित्रांनो, पुणे प्लस मार्फत आपण तुमच्यासाठी खूप चांगले प्रोजेक्ट आणत असतो. आता ही तिसरी जी महामुंबई जी आता साकारणार आहे ऍक्च्युली, तर ह्याच्यामध्ये बघा 3 तालुके आहेत. एक तर पनवेल आहे, दुसरा उरण, आणि तिसरा पेन. बरं, कनेक्टिव्हिटी ह्याच्यासाठी इतकी सुंदर करून ठेवलेली यांनी, की ह्याच्यामध्ये आता जवाहरलाल नेहरू पोर्ट आले, त्यानंतर दुसरं आता पनवेलचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आले, त्यानंतर तिसरं आता अटल सेतू आलाय. आणि आता बरेचसे महामार्ग डायरेक्ट अलिबाग वगैरे डायरेक्ट तुम्हाला कनेक्ट करून डायरेक्ट कुठून येणार आहे, डायरेक्ट गोवा हायवेला. त्यामुळे गोवा हायवे, अटल सेतू, त्यानंतर एक जवाहरलाल नेहरू पोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबईमधनं सगळं पब्लिक बाहेर निघालं पाहिजे, त्याकरता ही तिसरी मुंबईची आता आखणी केलेली आहे. जवळजवळ 124 गावं
या पूर्ण नवीन म्हणजे नवीन जी तिसरी मुंबई येते ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. तर आता हा चान्स तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर नंबर मी खाली दिलेला आहे, फोन करा, एक छोटा प्लॉट घेऊन ठेवा. मी तुम्हाला म्हटलं जर का 24-25 वय असेल, एक प्रॉपर्टी करून ठेवा. आणि मित्रांनो, हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड प्लॉट आहे. आणि त्यानंतर जी काय इथं सिटी निर्माण होणार आहे ती पूर्ण प्लॅन सिटी असणार आहे. म्हणजे जशी सिडकोनी आपली मुंबई निर्माण केली, नवी मुंबई जी सिडकोनी डेव्हलप केली, ती वेल प्लॅन निर्माण केली. रस्ते वगैरे, प्रशस्त रस्ते, त्यानंतर बिझनेस हब, मोठे मोठे मार्केट, शॉपिंग मॉल्स, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या. तर तिसऱ्या महामुंबईमध्ये ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा अजून नवीन, कारण आता जसं जसं दिवस गेलेत, नवीन टेक्नॉलॉजी आल्यात, तर नवीन IT पार्क येतील, नवीन हब येतील, नवीन टाउनशिप येतील. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या तिसरी महामुंबईमध्ये येणार आहे. कनेक्टिव्हिटी सर्वात चांगली असणार आहे. आणि प्लॉटची साईज आपण जी देतोय तुम्हाला, ती सर्वसामान्य माणसाला परवडेल अशीच आपण साईज देतोय. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला यातनं ॲप्रिसिएशन तर मिळणारच आहे. घर बसल्या करोडपती पण होऊ शकता तुम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये. तर ही प्रॉपर्टी द बेस्ट प्रॉपर्टी आहे भविष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी. एक छोटीशी गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नाम पता आहे ना, पुणे प्लस. बाय.